नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। सगळ्यात पहिलं तर सगळ्यांना सुप्रभात। आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार। तर पहिल्या गुरुवारची मी व्हिडिओ अपलोड केली होती यूट्यूबवरती, तर सगळ्यांनी मला कमेंट केल्या होत्या बऱ्याच जणांनी की तांदूळ ठेवायचे राहिले, चुकीची मांडणी आहे, हे राहिलं आहे। तर त्यामुळे मी आज पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे। तर पहिले मी देवाऱ्यातले देव आणि बाकीची सगळी देवाची जी भांडी आहेत ती स्वच्छ घासून धुवून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला ही भांडी सुक्या फडक्याने पुसून घ्यायची आहेत, कारण की त्याच्यावरती डाग पडायला नको म्हणून। ही अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती असते ती आपल्याला नेहमी तांदळामध्ये ठेवायची आहे। जो आपण घटावरती नारळ लावणार आहे तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण ही 5 प्रकारची पानं आणलेली आहेत ती सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आणि एक विडा मांडण्यासाठी खायची 2 पानं आणायची, ती धुवून घ्यायची आहेत। जिथे आपण मांडणी करणार आहे ती जागा एकदम स्वच्छ करून तिथे आपल्याला छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यावरती पाट ठेवायचा आहे। हा मी ॲक्च्युली कलशच्या मापाचा छोटासा पाट ठेवला आहे, तुम्ही मोठा पाटसुद्धा ठेवू शकता। आणि एका ताईने कमेंट केली होती की पाटावरती रांगोळी नाही काढली आहे, हळदी कुंकू नाही वाहिलं आहे, तर त्याच्यामुळे मी आज पाटावरती छोटीशी रांगोळी काढली, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलं आहे। आणि लास्ट गुरुवारी माझं हे पीस आणि तांदूळ ठेवायचं राहून गेलं होतं, तर ते सुद्धा मी ठेवलं आहे। बऱ्याच जणींनी कमेंट केलं होतं की कलशाखाली तांदूळ नाही ठेवले, तर ते सुद्धा मी ठेवलेले आहेत। त्यानंतर कलशामध्ये पाणी घातलं आहे, कलशाला असं साईडनी हळदी कुंकूचे असं बोटं लावून घ्यायचे आहेत। आणि कलशामध्ये सुद्धा हळदी कुंकू वाहायचं आहे, तांदूळ वाहायचे आहेत आणि फुलं वाहायचे आहेत। तर फुलं वाहायची राहिली होती लास्ट व्हिडिओमध्ये, ते सुद्धा कमेंट केलं होतं। पैसा आणि सुपारी घालायचं आहे। त्यानंतर ही अशी आपल्या 5 प्रकारची पानं लावायची आहेत। लास्ट टाईमला मी पूर्ण पानं लावली होती, कारण राहिलेली पानं जी असतात ना ती अशीच आपण फेकून देतो, त्याच्यामुळे मी पूर्ण लावलेली, पण यावेळी बसत नव्हती। नारळाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। आणि मग नंतर आपल्याकडे जे देवीचं मुकुट असेल किंवा मग तुम्ही देवीचं मुकुट नसेल लावत तर डोळे आणि नथनी वगैरे घालायची आहे आणि ते आपल्याला त्या तांदूळवरती ठेवायचं आहे। मग नंतर आपल्याला देवीला वस्त्र घालायचे आहेत आणि ज्वेलरी वगैरे तुम्हाला जे काही घालायचे असेल ते तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर एक मंगळसूत्र नक्कीच घालायचं आहे देवीला, सुवासिनीसाठी म्हणजे मान आहे म्हणून एक मंगळसूत्र, आणि मग बाकी तुम्ही कोणतीही ज्वेलरी घालू शकता। छान गजरा किंवा वेणी घालायची आहे। ही लास्ट गुरुवारची फळं जी आहेत ना ती खराब झालेली आणि आमच्याकडे कोण खात नाही। तुमच्याकडे पण असंच होतं का गुरुवारची फळं फेकून द्यायला लागतात? म्हणून मग अशी छोटीशीच फळं आणायची। 5 फळं मी ठेवलेली आहेत। त्यानंतर इथे विडा मांडलेला आहे, म्हणजे विडा म्हणजे आपले गणपती बाप्पा असतात आणि आपण त्यांच्यापासूनच सगळ्या पूजेची सुरुवात करतो, त्याच्यामुळे त्याच्या खाली असं पाण्याने स्वस्तिक काढायचं, मग त्यावरती तो विडा ठेवायचा आहे। एका ताईने कमेंट केली होती की तुम्ही येलो कलरचा देवीचा फोटो नाही ठेवला आहे, तर तो सुद्धा मी यावेळी ठेवलेला आहे। आणि हे आपलं ते पुस्तक ठेवलेलं आहे महालक्ष्मीच्या व्रताचं। ही अशी छान सुंदर मांडणी आपली करून झालेली आहे। त्यानंतर दिवा लावायचा आहे, समई लावायची आहे आणि मग देवाला हार वगैरे घालून तुम्ही तुमच्या पद्धतीने जशी पूजा करतात नॉर्मल देवाची तशीच आपल्याला पूजा करायची आहे। नंतर आपल्याला ते महालक्ष्मी व्रतकथा वाचायचं आहे आणि देवीची आरती म्हणायची आहे। तर हे सगळं असं करायचं आहे। तर माझ्याकडून ज्या गोष्टी राहिल्या होत्या त्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगायचा ट्राय केला आहे। हे आमचे छोटे भटजीबुवा पूजा करतायत आणि मला सांगत होता हे असं कर। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।